आणि अखेर महाराष्ट्रासमोर ते नाव उघड झालेलं आहे. आकाश बनसोडे प्रकरणातील अतिशय महत्वाची माहिती आज आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. गुरुवारच्या रात्री पुण्यातील वाघोली परिसर नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. प्रसिद्ध रजिस्ट्रार आकाश बनसोडे उर्फ हाक्या आपल्या यू मेन्स वेअर दुकानात होता. दिवसभराचा थकवा, दुकान बंद करण्याची तयारी होती. रात्री साधारण 8 वाजले होते तेव्हा 3 तरुण ग्राहक बनून शिरले. आकाशला काही कळायच्यात, काही समजायच्यात. त्यातील एकानं क्रूरपणे ओरडत, "थांब, तुझा गेम करतो" असं म्हणत त्याला हाणायला सुरुवात केली. धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, पाठीवर जिथे जागा मिळेल ते निर्दयपणे वार करत होते. रक्ताच्या थारोळास आकाशला सोडून ते तिथून निघून गेले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आकाशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक होती. महाराष्ट्राचा लाडका कलाकार मृत्यूशी झुंज देत होता. या प्रकरणातील 3 हल्लेखोरांना पोलिसांनी रेकॉर्ड वेळेमध्ये अटक केली आणि वेगानं तपास सुरू केला. तपास यंत्रणेची सूत्र वेगानं हलवत होती. 24 तासाच्या आत 3 आरोपींना खराडी परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. पण खरा प्रश्न इथून अजूनही अनुत्तरित होता की हे 3 आरोपी आहेत की यांच्या मागे कोणी मास्टर माइंड आहे. आकाशची सुपारी देणारा कोण आहे? आकाशच्या हल्ल्यामागचं खरं कारण काय आहे? हल्ला करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? हेच कारण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला जाणून घ्यायचं होतं. हा हल्ला त्यांनी का केला होता आणि त्यामागे स्वतःचा राग होता की त्यांना कुणीतरी पाठवलं होतं. आणि सगळ्यांना प्रतीक्षा होती आकाश शुद्धीवर आल्यावर काय बोलेल याच्याकडे सगळं लक्ष लागलं होतं. आकाश शुद्धीत आल्यानंतर कोणाचं नाव घेणार, काय सत्य तो उघडकीस करणार, त्याची सविस्तर माहिती आज आपण घेतोय. हल्लेखोरांना तुरुंगात टाकल्यानंतर त्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले. पण लोकांच्या मनात आणखी एक प्रश्न होता की का इतक्या महाराष्ट्रातल्या होतकरू तरुणाला, जो स्वतःच्या पायावर उभा राहिला होता, त्याला का मारलं? कुणी मारलं? कुणी केला त्याच्यावर हल्ला? सोशल मीडियावर एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटलं. आकाश बनसोडेचे इतर काही रील स्टार सोबत वाद पुन्हा चर्चेत आले. काही लोकांना वाटायला लागलं की त्याचे जे रील्स मुळे ज्यांच्या बरोबर वाद झालेले आहेत त्यांच्या बरोबर त्यांनीच तर असं काही केलं नाही ना, असाही संशय बळावत होता. सोशल मीडियावर त्या रील स्टार्स बरोबर लोक त्यांना ट्रोल करू लागले. पण हा लोकांचा केवळ अंदाज होता. पोलिसांच्या तपासात असं काही समोर आलं नव्हतं जोपर्यंत आकाशची आई मीडिया समोर बोलली नव्हती. पण जेव्हा प्रकरण मीडियाच्या वादाभोवती फिरत होतं तेव्हा याच कथेला एक अनपेक्षित आणि धक्कादायक वळण मिळालं. जेव्हा आकाशच्या आईने स्वतःहून पुढे येऊन एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी खुलासा केला, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. 2 दिवसापूर्वी आकाशच्या आईने मुलाखत दिली. आकाशच्या आईने काही विशेष महत्त्वपूर्ण खुलासे त्याच्यामध्ये केले. काय म्हणाले आकाशची आई? पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाश शुद्धीवर आल्यानंतर तो काय बोलणार होता याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पण त्याआधीच आई ही अशी व्यक्ती असते की जिच्यापासून मुलाचं काही लपत